शुभ सकाळ मित्रांनो, कशा आहात सगळे? बरे आहात ना? बरेच असले पाहिजे. तर आपल्या मराठमोबाईल चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आलेलो खोपोली येथे गगनगिरी मठात आलेलो आहे. बंदराचे सुरुवातीचे फुटेज एकदम फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ पण काढलेत, पण नंतर समजलं की तिथे परमिशन नाही, त्यामुळे तिथले मी काही फोटो वगैरे काय काढलेले नाही आहेत. ते एक दोन जे काढलेत ते मी अटॅच करतो याच्यामध्ये. तर आम्ही खोपोली स्टेशनला उतरून आमचा पुढचा प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर आमच्याबरोबर आमच्या मातोश्री आलेल्या आहेत, आमचे भाऊ आलेले आहेत, फोनवर बिझी आहेत साराबदाप्रमाणे यंदाही. तसेच आमचे युक्ता मॅडम आहेत, त्यांचे मिस्टर, त्यांचा लहान मुलगा आहे. त्याचबरोबर आई आलेल्या आहेत, नियती आलेले, असं संपूर्ण आम्ही फॅमिली आलेलो आहोत. आणि इथून 1.5 किलोमीटर अंतरावरतीच गगनगिरी महाराजांचं मठ आहे. तिथे जाण्यासाठी आम्ही एक शेअरिंग रिक्षा बुक केली आणि तिथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. माणसं जास्त असल्यामुळे आम्ही 2 रिक्षांमध्ये आम्ही डिवायडेशन करून 2 रिक्षांमध्ये आम्ही गेलो आणि तसेच काकांकडून इथे आजूबाजूच्या परिसराची माहिती घेतली. आणि तर तुम्ही समोर जे बघत आहात ते गगनगिरी महाराजांचं मठ आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आता मठामध्येच गेल्यानंतर काही जो आहे बाकीचं शूट ते करूया. आणि व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि आत गेल्यानंतर मला समजलं का इथे व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे, परंतु मी आपल्या प्रेक्षक वर्गासाठी थोडे रिक्स घेऊन जशी जमेल तशी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ते समोर बघत आहात त्या आत आल्यानंतरचं एकंदरीत वातावरण हे कसं दिसत आहे. आणि तिथे आत गेल्यानंतर तुम्हाला तिथे 9:30-10च्या सुमारास चहा आणि नाश्त्याची सोय ही केलेली आहे. आणि समोर जो तुम्ही बघत आहात तो डायलिसिस सेंटर हा गगनगिरी महाराज आहेत त्यांच्या संस्थेमार्फत हे केलं जातं. आणि इथे बाजूला तुम्ही पाहतात तर तिथे महाराज तपश्चर्या वगैरे करायचे, तेथील सर्व काही गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतील. आणि हे जे तुम्ही समोर पूर्णाकृती जो पुतळा बघतात तो गगनगिरी महाराजांचा आहे. तर त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हे सर्व नवग्रह आहेत. आता आम्ही इथून पुढे गगनगिरी महाराजांच्या समोरचे दर्शन घेऊन इथे आम्ही पुढे निघत आहोत. इथे पुढे गुफा आहे जिथे गगनगिरी महाराज जे आहेत तिथे तपश्चर्या करायचे, त्यासाठीचं एक वरती ठिकाण आहे. तिथे आता आम्ही चाललेलो आहोत. आणि आता एक्झॅक्ट आम्ही जो आहेत ते इथे बॅक साईडला त्या हेलिपॅड आहे तिथे आम्ही आता आहोत. आणि बाकी मंडळी जी आपली ती पुढे निघालेली आहे. तर इथे यायचं कसं याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वप्रथम आपण आता बदलापूर राहतो, त्यामुळे मी लवकरच निघालो आहे ट्रेनला. 7:10च्या ट्रेनने निघालेलो आहेत. त्यानंतर इथे पोचलो आम्ही 7:45पर्यंत पोचलो. त्यानंतर लगेच 8:10ची खोपोली ट्रेन आहे. खोपोली स्टेशनला आणि स्टेशनच्या बाजूला शेअरिंग रिक्षा आहेत, 20 रुपये शेअरिंग रिक्षा घेतात. तिथून आपण गगनगिरी मठ सांगितलं तिथं आपल्याला सोडतात. आणि अजून जवळपास कुठला स्पॉट करायचा असेल तर इथे जवळच आपला मोहरचा गणपती आहे, तिथे देखील नेतात. पण तिथे जर जायचं असेल आपल्याला तर प्रत्येकी तिथे जायचे 200 घेतात, याचे हे 200 घेत असतात. आणि हा परिसर खूप शांततेत आहे. इथे तुम्ही मेडिसिनसाठी इथे तुम्ही मेडिटेशनसाठी देखील इथे येऊ शकता. आणि इथे विविध प्रकारचे तुम्हाला झाडं बघायला भेटतील. आंब्याची आहेत, चिकूची आहेत, त्यानंतर फणसाची, कडुलिंबाची, अशी विविध प्रकारची जी औषध उपयोगी पण जी वनस्पती ते इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इथे जे चिकू वगैरे जे आहेत त्याचे देखील इथे विक्री केली जाते. आणि इथे तुम्ही आता मी तुम्हाला जसं बोललो तसं इथे बघितलं तुम्ही त्या साईडला फणसा जसं बोलत असेल फणसाची तुम्हाला इथे पाठीमागे बघायला भेटतील झाडं. त्याचबरोबर आमचे भाऊ सोमदादा आणि आदित्यदादा हे दोघं पण आलेले आहेत, पूर्ण फॅमिली आलेली आहे. तर ॲक्च्युली सोमदादा यांना लेट झालं कारण ते सध्या जॉबला एका नामांकित कंपनीत सध्या ते कामाला आहेत, त्यामुळे त्यांना यायला थोडा वेळ झाला नाईट असल्यामुळे. तर कसा काय प्लॅन ठरला, अचानक आलेत का काय, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना. काकींनी काल फोन केलेला, मग तसंच मग नाईटशी सुटलो आणि चेंज करून आलो आंघोळ करून. आमच्या ठिकाणी जायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो मनात. मग त्या हिशोबाने आपण प्लॅन केला रातोरात आणि सकाळी लगेच इथे आलेलो आहोत. तर अजून बराच आपल्याला वर जायचं आहे इथून.
आणि आपली बरीच पब्लिक आहे ती देखील पुढे आहे. पुढे चालले आम्ही हळूहळू मागून चाललेलो आहेत. चला इथे पाठीमागे एक मंदिर आहे ते दर्शन घेऊ आपण. आता आपला पुढचा प्रवास करूया. आता तुम्हाला जे मंदिर बोललो पाठीमागे जे आहे ते मंदिर आता मला जे माहीत नाही ते मंदिर जे आहे ते प्रति केदारनाथ लिंगाकृती मंदिर म्हणून जी जे शिवलिंग आहे ते सेम केदारनाथचं शिवलिंग आहे तसंच सेम शिवलिंग आहे ते आणि स्वयंभू शिवलिंग आहे. इथे रस्ता थोडा खडतर आहे. तिकडे चप्पल वगैरे आपले काढून ठेवलेले आहेत. स्टार्टिंगलाच टाकलेली शूज स्टँडजवळ. त्यामुळे हा रस्ता खडतर वाटतो आहे तसा व्यवस्थित थोडाफार. पण आपल्याला शूज चप्पल घालून फिरायची सवय असल्यामुळे थोडंफार आपल्याला ते दगडीवर लागत आहे. बाकी काही नाही. तर आमच्याबरोबर आमच्या स्वतःचे मिसेस आलेले आहेत. तर 2 शब्द मॅडम काय बोलाल? लास्ट टाईमच्या व्हिडिओत पण तुम्ही जास्त बोलणार आहेत तर आपल्या प्रेक्षकांची याची इच्छा आहे का तुम्ही 2 शब्द जरा जास्त बोलावे का जेणेकरून तुमच्या देखील आवाज थोडा मोठ्याने असला पाहिजे असं मला 1-2 जणांच्या पर्सनली कमेंट आलं होतं का मॅडम नका थोडं मोठ्याने बोला. खूप चांगलं बोलता परंतु थोडं मोठ्याने बोललात तर आपल्या प्रेक्षक वर्गाला पण देखील समजेल का तुम्ही काय बोलतायत ते. बोला. कुठून सुरुवात कराल? इथे आल्यापासून सुरुवात करा. बोल. शक्य करतीलच मी. बोला. आता इथून आपलं थोडंच अंतर राहिलेलं आहे. वारणेशी तिथपर्यंतच आपल्याला जायचं आहे. तुमच्या प्रतिक्रियेसाठी आम्ही वाट बघत आहोत मॅडम. ओ साटम भाऊजी, तर आपल्याबरोबर ट्रेकर्स योगेश दादा साटम भाऊजी आलेले आहेत. तर त्यांचा अनुभव हे आपल्याशी ते सांगत आहेत. तर कसा अनुभव आहे सर तुमचा यायचा? खूप छान अनुभव आहे. इकडे येणं म्हणजे एक प्रत्यक्षात चांगली गोष्ट आहे. प्रत्येक माणसाने इकडे एकदा तरी यायला पाहिजे आणि दर्शन घेतलं पाहिजे. इकडला परिसर एकदम शांत असतो. तो बघण्याला एकदम भरपूर आनंद मिळतो. मनशांती होते. त्याच्यामुळे अगत्याने यायचं प्रत्येकाने. आणि पावसामध्ये इकडे भरपूर प्रमाणात हिरवळ असते. त्याच्यामुळे माझं म्हणणं तरी आहे की पावसाळ्यात आलात तर अतिउत्तम. आणि या मठाबद्दल थोडक्यात जर माहिती काय सांगायची असेल तर काय सांगाल? नाही तेवढी माहिती नाही पण इकडे महाराजांची खूप साधना वगैरे होती. त्यांचं इकडे वास्तव्य खूप होतं. इकडे भरपूर साधना त्यांनी केली आणि इकडेच त्यांनी देह ठेवला असं मला वाटतं. कन्फर्म नाही. तर त्याच्यामुळे इकडे त्यांचं वास्तव्य असल्यामुळे खूप प्रचिती वगैरे आली आहे खूप जणांना. आणि त्यांची जी तपश्चर्या जी केली ती खूप खडतर होती. किंवा तपश्चर्या करताना देखील पाण्यामध्ये देखील त्यांनी तपश्चर्या केली अशी आख्यायिका ऐकलेली आहे मी. त्याबरोबर माशांनी देखील त्यांचे पाय वगैरे अक्षरशः कुरतडले तरी त्यांची तपश्चर्या कोणती भंग झाली नाही अशी आख्यायिका ऐकली होती. आख्यायिका नाही आहे, खरोखर आहे. कारण मी दर्शन घेतलं त्यांचं तेव्हा प्रत्यक्षात त्यांचे पाय बघितले तर पाया पुढचा हे नव्हता. माशाने खाल्लेले होते अक्षरशः ते पाय. ओरिजिनल बघितलेलं त्यांना. त्यांचं दर्शन झालं आमचं ओरिजिनल. चला धन्यवाद दादा का दादांनी आपल्याला प्रत्यक्षदर्शी दर्शन जे झालेलं आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मी त्यांच्याकडे पहिल्यांदाच आलेलो आहे त्यामुळे मला काही एवढी आयडिया नव्हती. मी बघितलेलं नव्हतं. पण मी माझं भाग्य समजतो का मला इथे येण्याची संधी भेटली. हा एक योगच म्हणावा लागेल.
तर योगेश दादांनी आपल्याला मार्गदर्शन तर दिलंच आहे, तर आमच्या मॅडम अजून प्रिपेअर झाले नाहीत बोलायला. तर मॅडम, आपल्या रसिक वर्गाची इच्छा आहे पूर्ण का तुम्ही 2 शब्द बोलावे. त्यांनी गेले ते सांगू नका, वेळ काहीतरी सांगा. आंबा कुठून आणला तुम्ही? भेटला नाही सुचत. काय बोलू? मठाविषयी बोलू की हे इथे वरती काय आहे? जे तपश्चर्या करायची गुवाही दिले. काय बोलू मला कळत. मला स्वतःला काय वाटतं ते बोला. कोण काय बोलतंय काय नाही तसं जाऊ दे. आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय? चांगलं वाटतंय, छान वाटतंय, मस्त आहे. मठ वगैरे फिरायला वगैरे चांगलं आहे. झाडं वगैरे खूप चांगली आहेत, फुलांची वगैरे नवनवीन झाडं बघायला मिळाली तिथे. वेगवेगळ्या फुलांची वगैरे झाडं आहेत, फळांची पण आहेत. आणि इथे जंगलात एक त्यांची गगनगिरी महाराजांची तपश्चर्या करायची एक ठिकाण आहे. आता आम्ही त्या ठिकाणी आलो आहे. तिथे जातानाही एकदम शांतता आहे, चांगलं वाटतंय चालायला वगैरे. पण आता वरती जाऊन आम्ही बघणार आहोत की वरती नक्की काय आहे ते. चला तर आपण आता वरती जाऊया. धन्यवाद. मॅडमने खूप छानसा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा. आपली मंडळी पुढे पोचली वाटतं वरती, म्हणून चाललंय आपण जसं बोलतोय खडचा प्रवास आहे. पण मॅडम आपल्या खेड्यापाड्यातल्या असल्यामुळे बघा कशा चालल्यात पटापट. संपूर्ण परिसर हा निसर्गाने वेढलेला आहे. आणि तिथे समोर बघत आहात तुम्ही गगनगिरी महाराजांचं जे मेन मठ आहे ते आहे. आणि आपण आता तिथे तपश्चर्या करायची तिथे आलेलो आहोत. आणि इथून आपण आता गुहेत प्रवेश करणार आहोत, तिथे महाराजांचं दर्शन घेणार आहोत. तर व्हिडिओ कशी वाटली ही तुम्ही नक्कीच सांगा, त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला नवीन ऊर्जा निर्माण होते. आणि इथे आता तुम्ही समोर बघत आहात ते गगनगिरी महाराज येथे तपश्चर्या करायचे. आणि आता तुम्ही जे समोर बघत आहात तो असं वाटत आहे का महाराज समोरच आपल्या खरोखर बसलेले आहेत. तर वर आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं. आणि वरती येतानाच इथे एक औदुंबराचं झाड लागतं. इथे तुम्ही डायरेक्ट न जाता इथून तुम्ही दर्शन घेऊन वरती जावे. येथील साधू आहे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जर येताय अशा पवित्र ठिकाणी तर त्यावेळेला तुम्ही कोणतेही पैसे कोणत्याही व्यक्तीच्या हातात न देता तेथील दानपेटीत आता टाकावे, पण त्याचा योग्य ते वापर केला जातो असं कोणाच्याही हातात देऊ नये असा त्यांनी संदेश हा आपल्याला दिलेला आहे. ते इथून तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण परिसर हा एक प्रकारे जंगल परिसरच आहे. डोंगराळ भागातच इथे वरती जी आहे ती गुफा जी आहे ती बोललो तुम्हाला तशी ती गुफा इथे वरती आहे.
आणि वरती गेल्यानंतर वेगळीच एक शांतता आहे, वेगळ्याच प्रकारची शांतता आहे तिथे. तुम्ही साधना वगैरे करण्यासाठी एक चांगली जागा आहे. आणि तिथे असे जागोजागी फलक लावलेले आहेत का कृपा करून तिथे नोंद राखा, कारण ती जागा ही एवढी पवित्र आहे. आणि तिथे गगनगिरी महाराज हे स्वतः तपश्चर्या करायचे, त्यामुळे त्याच्यामध्ये पावल झालेली ती जी भूमी आहे त्या भूमीला कोणतंही गाळबोट लागू नये त्यासाठी त्यांनी असे सूचनांचे फलक लावलेत. आणि लहान मुलांसाठी विशेष सूचना दिलेली आहे का तिथे आपल्या पालकांनी त्या मुलांना सांगावे का इथे आल्यानंतर शांतता बाळगावी, अशा प्रकारचे देखील तिथे फलक लावलेले आहेत. तर यावेळी तुम्ही विचार करू शकता किती पवित्र भूमी आहे का. बऱ्याच ठिकाणी आपण जातो पण असे लावले नसते सूचना फलक का लहान मुलांना शांत बसायला सांगा वगैरे, पण ज्या अर्थाने सांगितलं त्या अर्थाने तुम्ही विचार करा का किती पवित्र भूमी आहे आणि किती पावन झालेली भूमी आहे जिथे महाराजची तपश्चर्या करायचे. बघलं मी ते आता एकटाच आहे, बाकी मंडळी आपले पुढे गेले आहेत. तर मी देखील चाललो हळूहळू पुढे. तर व्हिडिओ ही कशी वाटली ही तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ या तुम्हाला येतच राहतील. सध्या जरा कामाचा लोड जास्त असल्यामुळे वेळ नाही भेटला, परंतु जसं की मध्यंतरी मी बोललो होतो का आपल्यासाठी आपण थोडा तरी वेळ काढायला पाहिजे. त्यावेळेला मला वाटलं का मी बरेच दिवस व्हिडिओ न काढली, त्यावेळेला मला या गोष्टीची जाणीव झाली का मी जे स्वतः बोला असतो नेहमी का आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःसाठी तरी वेळ काढला पाहिजे बाकी सर्व गोष्टी सोडून. तर ती गोष्ट आठवली त्यानंतर मी परत विचार केला का आपण बरेच दिवस व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही आहेत. तर आपण व्हिडिओ ही मी व्हिडिओ जी बनवत होती परत जाणं वाटतं का चॅनल मॉनिटाईज व्हावं वगैरे त्यासाठी बनवत नाही. मी मला स्वतःला आवडतं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. काही जणांना गैरसमज आहे का त्यातून इन्कम वगैरे भेटतो म्हणून हे व्हिडिओ बनवत असेल तर असं काही नाही. आपले छंद आपणच जोपासले पाहिजेत. मला आवडतं नवीन नवीन ठिकाणी भेट द्यायला. असे बरेच जणं भेटतात, बऱ्याच जणांना आवड असते परंतु ते एक्सप्लोअर करत नाही. पण मला जी ठिकाणं मी भेटतो त्या ठिकाणी तुम्ही देखील त्या ठिकाणी जावं अशी माझी इच्छा असते. कारण आपण एखाद्या पवित्र ठिकाणी जातो आहे तर तेथील माहिती दिली आपल्याद्वारे दिली जाते, त्याच्यापेक्षा मोठं भाग्य हे कोणतंच समजलं नाही. हे एक प्रकारचं भाग्यच आहे. आपण अशी नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करत असतोच. ते मी माझं म्हणजे मला जे दर्शन झालं आहे किंवा मला जो अनुभव आला आहे तो मी तुमच्याबरोबर सर्वांना शेअर करण्याचा प्रयत्न करतो. कारण हा जो योग आहे हा त्यांच्या हातात असतो, त्यांच्यामुळे आपलं घडतं. अचानक रात्री 10-10:30च्या दरम्यान ठरलं का आपण या गगनगिरी मठात जावं. मी ॲक्च्युली सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो, त्यामध्ये मी आधी पण व्हिडिओ बघितलेली आहे पण काल पण मी ही व्हिडिओ बघितली. मी ते बोलताना फाईल अटॅच करत होती का गगनगिरी मठाची जी व्हिडिओ आहे. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं. ती व्हिडिओ बघितल्यानंतर मला मग वाटत होतं का जावंसं, पण ॲक्च्युली टाईम वगैरे काय मॅनेज होत नव्हता. पण रात्री आपले भाऊ आदित्य दादा मला बोलले का आपण ना गगनगिरी मठात जाऊया. तर मी त्याला बोललो तू मी टेरेसला ठेवलेली व्हिडिओ बघितली का. तर त्यामुळे त्यानं उत्तर दिलं मला का त्या ॲक्च्युली ती व्हिडिओ बघितली म्हणून म्हणलं असं वाटतंय तर आपण तिकडे जाऊया. तर बोललो ठीक आहे बघतो कसं काय ॲडजस्ट होते. तर तसं ॲडजस्ट करून आम्ही आता इकडे सर्वजण आलेलो आहोत. चला मी बराच मागे राहिलेलो आहे, तिथून आता पटापट पुढे निघूया पण आपल्यामुळे बाकीच्यांना उशीर नको व्हायला. तर आपण जे बोलतो का तो योग वगैरे असतोच, त्याचबरोबर आपली देखील इच्छाशक्ती लागते तिथे जाण्यासाठी. कारण 7:10ची ट्रेन होती आणि 7:05 झाले तरी मी घरीच होतो.
त्यानंतर 7-8 झाले तेव्हा मी नदीजवळ होतो. तिथून कधी 5-6 मिनटं तरी लागतात यायला. पण मी एक चमत्कारच म्हणायला लागेल का तिथून मी 2 मिनटात हे स्टेशनपर्यंत गाडी पार्किंगला लावून तिथून मी ट्रेन पकडली. तर ही एक प्रकारचा एक अनुभव झालेला आहे. एक त्यांनी एक प्रचितीच दिलेलं आहे आपल्याला. तर अशा मग आपली व्हिडिओ संपवतो. आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि बॅक साईडला बघते भक्ती निवास आहे. इथे भक्तांना राहण्याची सोय केली जाते. तर चला.